नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. SSC मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत धडा दुसरा वर्ग समीकरण सराव संच 2.3. आणि हो, आपल्या सराव संच 2.2 मधील जी व्हिडिओ होती अवयव पद्धत ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे. तर सर्वांनी ती व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, पहिला प्रश्न सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. आपल्याला काही वर्ग समीकरणे दिलेली आहेत, ती आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायची आहेत. चला तर, आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण 2.2 मध्ये अवयव पद्धत बघितली होती. आता ही पद्धत जी आहे पूर्ण वर्ग पद्धत, ती पण अवयव पद्धतसारखीच आहे. फक्त एवढंच की इथे आपल्याला दोन अवयवांचे जोड्या शोधायचे नाहीत. ही जरा वेगळी पद्धत आहे. पण जर पद्धत आता जी मी पद्धत शिकवणार आहे तुम्हाला, जर तुम्ही व्यवस्थित शिकाल तर तुमचे हे जे प्रश्नाचे 2 मार्क असतील ते अजिबात चुकणार नाही, एवढा विश्वास असेल तुमचा. ठीक आहे, चला उत्तराला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिलं काय करायचं, जर x वर्ग अधिक x, आता हा जो तिसरा जो पद आहे त्याच्याऐवजी आपण अधिक k बरोबर कंसात x अधिक a चा वर्ग हे घ्यायचं आहे. तिसऱ्या पदाच्या जागी आपण काय घेणार आहोत, अधिक k बरोबर x अधिक a चा कंसाचा वर्ग घ्यायचा आहे. हे प्रत्येक जेव्हा पण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीचा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये तिसऱ्या पदाच्या जागी आपल्याला k बरोबर x अधिक a कंसाचा वर्ग हे घ्यायचं आहे. आता बघा, x वर्ग अधिक x अधिक k बरोबर, आता x अधिक a वर्गाचा आपण काय करूया, विस्तार करून घेऊया. कसा करायचा, आपल्याला a अधिक b वर्गाचं सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला x अधिक a चा वर्ग ह्याचा सूत्र हे करायचं आहे, विस्तार करायचा आहे. तर आता बघा, इथं काय a वर्ग म्हणजे इथे काय येईल, x वर्ग अधिक 2/2 गुणुले a ची किंमत आपल्याला इथे काय आहे x गुणुले b ची किंमत काय येते a अधिक b वर्ग, b ची किंमत काय आपली a, मग इथे येणार a वर्ग बरोबर आहे. आता इथे x वर्ग अधिक, आता ह्या तिघांचा काय करायचा गुणाकार. आता तिघांचा गुणाकार केला तर काय येईल 2ax ठीक आहे, अधिक a वर्ग. तुम्ही 2xa लिहिलं तरी चालेल, 2ax आपण काही कारणास्तव लिहित आहोत. बघा आता कशासाठी, आता विस्तार आपण लिहून घेऊया, x वर्ग अधिक 2ax अधिक a वर्ग. ठीक आहे, विस्तार लिहिलं. आता काय करायचं, संगुणकांची तुलना कर. आता इथं आपल्याला जे सहगुणक आहेत त्यांची काय करायची आहे, तुलना करायची आहे. कशी बघा, इथं जो x आहे त्याची आपण तुलना इथे 2ax ने करूया. म्हणजे x ची तुलना आपण कुणाशी करायची, 2ax शी करायची. ठीक आहे, आणि इथं k ची जी तुलना आहे ती आपल्याला इथे a वर्गाशी करायची. तर इथे मी इथं लिहितो k ची तुलना म्हणजे k बरोबर a चा वर्ग. आता इथं आपल्याला a चा वर्ग म्हणजे a ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण काय करायचं बघा, इथं x चा x लिहा. ठीक आहे, आता इथे बरोबर आहे. आता इथं बघा, हे जे इकडचे जे आहेत ते आपण ह्या साईडला घेऊन या, म्हणजे 2ax हे गुणिलेमध्ये आहेत, इकडे येऊन काय होतील ते भागिले. फक्त a तिथे ठेवायचा बरोबर, a त्या साईडला राहू द्या आणि 2x आहे तो आपण इकडे भागिलेमध्ये घेऊन या बरोबर आहे. आता इथे x आणि x काय होईल, कॅन्सल होईल. तर मग इथे काय राहील बघा, वरती काही नाही म्हणजे काय असेल 1, खाली किती असणार 2 बरोबर a, म्हणजे इथे a ची किंमत किती आली आपली 1/2 बरं. ठीक आहे, आता इथे k बरोबर
एचा वर्ग म्हणजे काय लिहिणार आहे ते 1/2चा वर्ग. मग के बरोबर 1चा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4. अशी केची किंमत आपली किती आलेली आहे 1/4. चला आता आपण बघूया ए आणि केची आपल्याला किंमत मिळालेली आहे. तर आपलं जे समीकरण होतं ते एकदा आपण पुन्हा लिहूया. समीकरण काय होतं आपलं x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. हे आपलं समीकरण होतं. आता काय करायचं x वर्ग अधिक x. आता ह्याच्या आधी आपण जी केची किंमत काढलेली आहे ती आपण लिहून घेऊया. केची किंमत काय काढलेली आहे 1/2 माहिती आहे अधिक 1/2. तशी तीच किंमत एकदा वजामध्ये लिहायची वजा 1/4. ठीक आहे. इथं 1/4 वजा 1/4 वजा 20 बरोबर 0. ठीक आहे. आता यांचे ना 2 ग्रुप करायचे. ग्रुप म्हणजे बघा हा एक ग्रुप हा एक ग्रुप केला. त्याच्यानंतर आता काय करायचं बघा आता इथे x वर्ग अधिक x अधिक 1/4 ह्याला आता कसं एका रूपात लिहायचं कसं की हे बघा हे एक्सचा वर्ग त्याचं एक्स वर्गाचं वर्गमूळ लिहायचं म्हणजे एक्स वर्गाचं वर्गमूळ काय असणार x. चिन्ह इथलं द्यायचं इथे काय अधिक आहे माहिती आहे अधिकचं चिन्ह द्यायचं. आणि हा जो तिसरा पद आहे 1/4 त्याचं पण वर्गमूळ लिहायचं. वर्गमूळ काय येणार 1चा वर्गमूळ 1 4चे वर्गमूळ किती 2 त्याचा काय येणार वर्ग. आता हे कंसाचा वर्ग जर तुम्ही जसं आपण पहिलं x अधिक a वर्गाचं सविस्तर केलं होतं जर तुम्ही x अधिक 1/2 कंसाचा वर्गाचा जर विस्तार केलात तर तुम्हाला x वर्ग अधिक x अधिक 1/4 हे मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वजा आता हे इथे आपण काय करूया तिरकस गुणाकार करूया 20 चौक 80 वजाचे वजा एकाने इथे आता इथे काहीच नाही मग आपण 1 समजूया. एकाने एकाला गुणलं 1 येणार आणि खालच्यांचा गुणाकार 4 एके 4 बरोबर 0. ठीक आहे. आता इथे x अधिक 1/2चा वर्ग वजा आता इथे बघा वजा वजा अधिक होईल म्हणजे 80 आणि 81 होतील छेद 4. आता दोघांमध्ये 80 मोठे म्हणून तर वजाचं चिन्ह आहे बरोबर 0. आता इथे आपण काय करायचं x अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर आता हे जे वजा 81/4 आहेत ते आपण त्या साईडला काय होतील अधिक होतील म्हणजे इथे 81/4 असं लिहूया. काय केलं मित्रांनो हे बघा ही x अधिक 1/2 वर्ग जो आहे ते आहे तसंच लिहिलं. आता बरोबर हे जे वजा 81/4 आहे ते आपण त्या साईडला घेतले ते वजा आहेत म्हणून तिकडे जाऊन काय झाले अधिक झाले. चला बघा आपण परत एकदा मी स्टेप करतो काय लिहिलेत बघा इथे जी पहिली स्टेप होती ती मी परत इथं लिहिलेली आहे. त्याच्यानंतर बघा ह्या दोन्ही ह्याचे काय करायचे आहेत आपल्याला वर्गमूळ काढायचे आहेत. वर्गमूळ काढता वेळी काय करायचं x अधिक 1/2 आहे तसंच लिहायचं. ह्याचा वर्गमूळ म्हणजे हे वर्ग निघून जाणार बरोबर. 81चे वर्गमूळ किती 9 आणि 4चे वर्गमूळ किती 2. काय इथं लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ करून. आता जी स्टेप आहे ती आहे तशीच लिहिलेली आहे फक्त इथं काय करायचं एकदा अधिकमध्ये लिहायचं एकदा वजामध्ये. आता कसं लिहिणार एकदा अधिक आणि एकदा वजामध्ये बघा. चला बघा एकदा लिहायचं x अधिक 1/2 बरोबर 9/2 एकदा अधिकमध्ये लिहिलं किंवा x अधिक 1/2 बरोबर एकदा इकडे वजा 9/2 बघा एकदा अधिकमध्ये लिहायचं एकदा इकडे वजामध्ये लिहायचं. आता x बरोबर 9/2 आता इकडचे अधिक 1/2 इकडे होऊन काय होतील वजा 1/2 किंवा x बरोबर इथे वजा 9/2 आता इकडचे अधिक इकडे काय होऊन होतील वजा 1/2 बरोबर आहे. आता इथे x बरोबर आता बघा इथे छेदस्थानी समान आहे मग वरच्यांचा आपण वरच्यांची वजाबाकी करू शकतो. मग 9तून 1 गेला 8 राहिले छेदस्थानी 2 आहे ते एकदाच लिहायचे.
किंवा एक्स बरोबर, बघा इथे पण छेद समान आहेत. मग आता इथं बघा वजा वजा काय होतं, अधिक होतं. मग 9 आणि 1 10. मोठे कोण आहेत, 9. मग वजाचं चिन्ह, छेद 2 येईल. आता इथे आपण काय करू बघा, एक्स बरोबर बेके बे, बेचोक 8. मग एक्सची किंमत इथे आली आपली 4. किंवा एक्स बरोबर बेके बे, बे पंचे 10. मग एक्सची किंमत इथे वजा 5 आली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे जे वर्ग समीकरण आहे अवयव पद्धतीने सोडवू शकतो. इथे लास्टला लिहायचं वर्ग 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 समीकरणाची मुळे 4 व काय वजा 5 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित किती मार्काला येणार आहे मित्रांनो, 2 मार्काला. ठीक आहे. जर तुम्हाला कोणत्या स्टेप समजल्या नसतील तर त्या ज्या स्टेप आहेत त्या तुम्ही जरा पाठीमागे जाऊन परत एकदा दोनदा बघा. जरा ही पद्धत जी आहे पूर्ण वर्गपद्धत मित्रांनो थोडीशी अवघड आहे. एकदा दोनदा व्हिडिओ तुम्ही जर बघितलात तर नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्नाचे 2 मार्क मिळून जातील. चला आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघू. प्रश्न क्रमांक दुसरा आहे एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. चला उत्तर कसं काढणार आपल्याला माहिती आहे. पहिली काही स्टेप आपली, जर एक्स वर्ग अधिक 2x अधिक के बरोबर x अधिक a कंसाचा वर्ग. आता तरमध्ये काय लिहायचं, तर आपल्याला एक्स वर्ग अधिक 2x अधिक के बरोबर, आता बघा इथे आपल्याला परत सूत्र कोणतं वापरायचं आहे, a अधिक b कंसाचा वर्ग. त्याचं सूत्र काय आपलं, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. तर आपल्याकडे काय आहे, x अधिक a चा वर्ग बरोबर. आता इथे एच्या इथे किती किंमत आहे, x. आता x चा वर्ग अधिक 2 गुणुले a ची किंमत x गुणुले b ची किंमत किती आहे, ते a आहे. मग a अधिक b चा वर्ग म्हणजे काय येणार, a चा वर्ग. मग इथं x वर्ग, आता इथे काय लिहायचं, 2ax अधिक a चा वर्ग. चला मिळालं तुम्हाला विस्तार. इथं लिहायचं x वर्ग अधिक 2ax अधिक a चा वर्ग. आता आपण काय करतो, सहगुणकाची तुलना करून, आता कोणत्या बघा 2x ची तुलना इथे करायची आहे 2ax ची. मग इथे लिहायचं 2x ची तुलना बरोबर 2ax. ठीक आहे. आणि इथे के ची तुलना a वर्गाशी करायची आहे. के ची तुलना इथे a वर्गाशी. आता इथे आपल्याला माहिती आहे, इथे आपल्याला a ची किंमत पाहिजे असते, तर आपण इथं काय लिहितो 2x. आता तिकडे जे 2x आहेत ते आपल्याला गुणुलेमध्ये आहेत, ते इकडे येऊन भागिले होतील. तिथं आपल्याला फक्त aच ठेवायचा असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, इकडे आपल्याला aच ठेवायचं आहे आणि बाकीचे हे काय असतील ते आपल्याला इकडे भागिलेमध्ये घेऊन यायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2x एके 2x 2x एके 2x म्हणजे आपल्याला इथे a ची किंमत बघायला मिळेल 1. a ची किंमत आपली किती असेल इथे 1. आता a ची किंमत आपण इथे टाकूया, म्हणजे k बरोबर a ची किंमत 1 चा वर्ग. मग k बरोबर 1 चा वर्ग किती होतो, 1च होतो. k ची किंमत आपली किती आलेली आहे, 1 आलेली आहे. चला इथे a आणि k ची किंमत मिळालेली आहे. आता आपण काय करतो, जे समीकरण आपलं आहे ते समीकरण आहे तसंच लिहा. समीकरण आहे x वर्ग अधिक 2x
वजा 5 बरोबर 0. आता एक्स वर्ग अधिक 2x आहे तसेच लिहायचे. त्याच्यानंतर आपण काय लिहिणार, इथे जे 1 आलेलं आहे ना, केची किंमत आपली 1 आलेली आहे. मग अधिक 1 वजा 1 त्याच्यानंतर वजा 5 बरोबर 0. बघा ही जी स्टेप आहे ती चुकवू नका. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 2 ग्रुप करायचे. एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1चा ग्रुप आणि वजा 1 आणि वजा 5चा. आता इथे काय लिहिणार आपण बघा, एक्स. आता हे जे एक्स वर्गाचे वर्गमूल, एक्स चिन्ह कुठलं आपलं इथलं अधिकचं, आणि एकाचं वर्गमूल एकच येतं, कंसाचा वर्ग द्यायचा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग. जर ह्या दोघांचा विस्तार केला तुम्ही तर उत्तर काय तुम्हाला येईल, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे काय येणार, वजा वजा काय होतं अधिक. मग 5 आणि 1 6, 5 मोठे आहेत म्हणून ते वजाचं चिन्ह. बरोबर काय येणार येते 0. बरोबर आहे. आता एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर, आता इथे वजा 6 आपण तिकडे नेले तर काय होतील अधिक 6, मग इथे बरोबर 6 येतील. आता एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर 6. आता आपण इथे काय करूया, दोघांचे वर्गमूल. मग इथे एक्स अधिक 1 बरोबर, आता 6चे वर्गमूल नाही आहेत मग त्याला आपल्याला वर्गमूळ लिहायला लागतील. इथं काय लिहायचं, दोन्ही बाजूस वर्गमूल करू. ठीक आहे. काय केलं आपण बघा, हे जे होतं एक्स अधिक 1चा वर्ग, ह्याचं वर्गमूल करून काय आलं एक्स अधिक 1, आणि 6चे वर्गमूल पडत नाहीत म्हणून आपण त्याला काय केलं वर्गमूलात लिहिलं. आता आपण काय करणार, एक्स अधिक 1 बरोबर वर्गमूलात 6, एकदा अधिकमध्ये लिहायचे एकदा वजामध्ये लिहायचे. ते एकदा मी अधिकमध्ये लिहिले, किंवा एक्स अधिक 1 बरोबर वजा वर्गमूलात 6. ठीक आहे. आता एक्स बरोबर वर्गमूलात 6, इकडच्या अधिक इकडे येऊन काय होतील वजा 1, किंवा एक्स बरोबर वजा वर्गमूलात 6, आता इकडच्या अधिक 1 इकडे येऊन 1 होतील. चला बघा, इथे आता अजून ह्याचा काय विस्तार होणार नाही म्हणून इथे आपल्याला हीच किंमत ठेवावी लागेल. ठीक आहे. आता इथं फक्त लास्टला लिहायचं, वर्ग समीकरणाची मुळे वर्गमूलात 6 वजा 1 व वजा वर्गमूलात 6 वजा 1 आहे. ठीक आहे. बघा इथे तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एम वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. आता इथे पहिला आपण ह्याला एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर ह्या स्वरूपात लिहूया. काय लिहिणार इथे, एम वर्ग वजा 5m, आता इकडे वजा 3 आहे तिकडे येऊन अधिक 3 बरोबर 0 असं होईल. ह्याला सामान्य रूपात लिहिलं आपण. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय लिहितो, जर m वजा 5m, आता इथे तिसऱ्या पदाच्या जागी आपण काय लिहितो अधिक k बरोबर m अधिक a चा वर्ग. ठीक आहे. आता बघा तिथं आपल्याला x दिलं होतं म्हणून आपण इथे x लिहिलेलं होतं. आता इथं आपल्याला m दिलेलं आहे म्हणून इथं आपण m लिहूया. तर आता इथं आपण m वजा 5m अधिक k बरोबर त्याचा विस्तार कसा करायचा, a अधिक b कंसाचा वर्ग. सूत्र काय, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आपल्याला कशाचा सूत्र विस्तार करायचा आहे, m अधिक a चा वर्गाचा. आता a वर्गाच्या ऐवजी आपण काय लिहिणार,
एम वर्ग अधिक 2 ए बीची किंमत काय एम आणि ए गुणुले एम गुणुले ए अधिक बी वर्गाच्या ऐवजी काय लिहिणार चा वर्ग. इथं काय येणार आपलं एम वर्ग अधिक 2 ए एम अधिक ए वर्ग. तर आपण इथं लिहूया एम वर्ग अधिक 2 ए एम अधिक एचा वर्ग. आता आपण काय करणार सहगुणकांची तुलना करून. आता 5 एमची तुलना 2 ए एमची करायची. म्हणजे आता बघा इथं वजाचं चिन्ह आहे, इथं वजा 5 एम लिहूया बरोबर इकडे 2 ए एम लिहूया बरोबर आहे. आणि इकडे के ची तुलना कोणाशी करायची ए वर्गाशी. त्याच्यानंतर बघा आता वजा 5 एम. आता इकडे ए आपल्याला तिकडेच ठेवायचं आहे, 2 एम आपण इकडे घेऊन येऊया बरोबर आहे. तर इथे एम आणि एम कट होतील. एची किंमत काय येईल आपली वजा 5/2. आता ही जी किंमत आहे आपण काय करू इथे लिहूया के बरोबर एची किंमत काय आपली वजा 5/2 चा वर्ग. मग केची किंमत आपली होईल वजा 5 चा वर्ग 25/2 चा वर्ग 4. केची किंमत आपली आलेली आहे 25/4. आता काय करणार आपण जे समीकरण आहे ते आपण समीकरण लिहूया. समीकरण काय आपलं एम वर्ग वजा 5 एम अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे. आता इथं एम वर्ग वजा 5 एम अधिक केची किंमत लिहूया 25/4. एकदा वजामध्ये पण लिहूया 25/4 अधिक 3 बरोबर 0. आता बघा हा एक ग्रुप झाला आपला, हा एक ग्रुप झाला. आता याचा विस्तार कसा करायचा मी तुम्हाला सांगितलं आहे. एमचं वर्गमूल एम चिन्ह इथलं वजा. आता 25चे वर्गमूल किती 5 आणि 4चे वर्गमूल 2 चा वर्ग. त्याच्यानंतर आता इथं तिरकस गुणाकार करू. ठीक आहे. वजा 25 एके 25 अधिक 4 त्रिक 12/4 एके 4 बरोबर काय येणार 0. आता एम वजा 5/2 कंसाचा वर्ग. आता बघा वजा अधिक काय होतं वजा होतं. 25 मधून 12 गेले 13 राहिले /4. आता इथं 25 मोठे आहेत म्हणून इथे वजाचं चिन्ह येईल बरोबर 0. ठीक आहे. आता आपण इथं काय करतो एम वजा 5/2 कंसाचा वर्ग. आता हे वजा 13/4 येते तिकडे जाऊया बरोबर ते अधिकमध्ये येतील बरोबर आहे. आता दोघांचं काय करूया वर्गमूल करून. वर्गमूल कसं करायचं एम वजा 5/2 यांचं वर्गमूल तर सोपं आहे, वर्गच काढून टाकायचं बरोबर. 13चे वर्गमूल किती वर्गमुळात 13 आणि 4चे वर्गमूल 2. काय केलं इथं 2 बाजूस वर्गमूळ करून. ठीक आहे. दोन्ही बाजूस काय केलं वर्गमूल केलं. इथं आपण काय केलं आहे बघा 13चं वर्गमूल नाही म्हणून आपण त्याला वर्गमुळात लिहायचं. 4चे वर्गमूल 2. दोन्ही बाजूस काय केलं वर्गमूल केलेलं आहे. आता इथे लिहा एम वजा 5/2 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 13/2. आता इथं आपण काय करणार एम वजा 5/2 बरोबर वर्गमुळात 13/2 किंवा एम वजा
5/2 बरोबर वजा वर्गमुळात 13/2. एकदा अधिकमध्ये लिहायचे, एकदा वजामध्ये. मग m बरोबर 13 वर्गमुळात छेद 2 वजाचे अधिक 5/2 किंवा m बरोबर वजा 13 वर्गमुळात 13/2 अधिक 5/2. आता इथे लिहू आपण m बरोबर वर्गमुळात 13 अधिक 5/2 किंवा m बरोबर वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2. आता इथे बघा छेद समान होते म्हणून वर्गांचा इथे वजा आहे म्हणून वजा 13 वर्गमुळात 13/13 अधिक 5 आणि इथं पण तसंच केलं आहे, फक्त छेद एकदा लिहिलं आहे. ठीक आहे, तर लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात 13 अधिक 5/2 व वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2 आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. 4 प्रश्न क्रमांक आहे 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. मित्रांनो आता बघा आपण पहिले जे 3 प्रश्न बघितले तिथे आपल्याला इथे y वर्गाचे सहगुणक हे दिले नव्हते. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला y वर्गाचे सहगुणक दिलेले आहेत. तर आपल्याला हे सहगुणक नको आहेत, तर ते कसे काढणार? तर आपण काय करायचं, सर्वात पहिलं जे आपल्याला वर्गीय समीकरण दिलेलं आहे त्याला काय करूया, सर्वांना 9ने भागूया. ते तर लिहितो आहे मी 9y वर्ग छेद 9 वजा 12y छेद 9 अधिक 2/9 बरोबर 0/9. काय केलं आपण, दोन्ही बाजूस 9ने भागून. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 9नेच का भागलं, तर इथं सहगुणक किती आहे, 9 आहे म्हणून 9ने भागलं. जर इथे 5 आलं तर तुम्ही 5ने भागा, 2 आलं तर 2ने भागा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करायचं बघा, 9 आणि हे 9 काय झाले कॅन्सल. मग y वर्ग वजा 3×9 3×4 काय राहिलं 4/3y अधिक, आता इथे बघा हे दोघं ह्यांना दोघांना भाग जाणार नाही एका संख्येने म्हणून हे 2/9 आपण आहे तसेच लिहूया बरोबर. 9 आणि 0ला भागला तर 0 उत्तर येईल. आता हे आपल्याला नवीन समीकरण मिळालेलं आहे. आता बघा इथं आपल्याला सहगुणक आहे का, नाही आहे. आता आपण परत आपली ज्या जुन्या स्टेप आहेत त्या करायच्या आहेत. आता काय करायचं, y वर्ग वजा 4/3y अधिक तिसऱ्या पदाच्या जागी आपण काय लिहितो k बरोबर y अधिक a कंसाचा वर्ग. ठीक आहे, आता आपण काय करणार, y वर्ग वजा 4/3y अधिक k बरोबर ह्याचा आपण विस्तार करून घेऊया. विस्तार कसं करणार, a अधिक bचा वर्ग. सूत्र काय आपलं, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर आहे. आता आपल्याला कशाचं सूत्र विस्तार करायचा आहे, y अधिक a कंसाचा वर्ग त्याचा. तर इथे बघा एचा वर्ग म्हणजे आता इथे एची किंमत आपली किती आहे y, मग yचा वर्ग अधिक 2 गुणुले एची किंमत आपली आहे y गुणुले बीची किंमत आपली आहे a बरोबर आहे अधिक बीचा वर्ग. बीचा वर्ग आपला इथं बीची किंमत किती आहे a, मग इथं एचा वर्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे
वाय वर्ग अधिक यांचा गुणाकार केला तर काय येईल 2ay अधिक एचा वर्ग. ठीक आहे, आपल्याला विस्तार मिळालेला आहे. काय विस्तार आला आहे आपला वाय वर्ग अधिक 2ay अधिक एचा वर्ग. ठीक आहे, आता आपण काय करतो सहगुणकांची तुलना करू. सहगुणकांची काय करूया तुलना करूया. आता कुणाची तुलना करायची बघा इथे वजा 4/3 y बरोबर त्याची तुलना कुणाची करायची ह्याच्याशी 2ay शी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करणार इथे आपल्याला फक्त a ठेवायचा असतो. हे 2y जे आहेत ते आपण ह्या साईडला घेऊया बरोबर. इथे आपले काय आहेत वजा 4/3 y. ठीक आहे, आता इथे बघा बे के बे 4 y आणि y झालं कॅन्सल. काय राहिलं वजा 2/3 बरोबर a. काय राहिलं आहे वजा 2/3 बरोबर a. म्हणून इथे लिहूया a बरोबर वजा 2/3. a ची किंमत आपल्याला मिळाली आहे वजा 2/3. तसेच आपण इथं काय करूया इथे तिसरं सहगुणक जे आहे तिसरं काय आहे के बरोबर केची तुलना आपण कोणाशी करतो ए वर्गाशी. मग इथं एचा वर्ग. मग के बरोबर एची किंमत आपली किती आलेली आहे वजा 2/3 वजा 2/3 चा वर्ग. मग के बरोबर येईल 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. केची किंमत आलेली आहे 4/9. ठीक आहे, आता इथे आपण काय करतो पहिलं जे आपलं समीकरण आहे कोणतं y वर्ग वजा 4/3y अधिक 2/9 बरोबर 0 ते आहे तसंच लिहितो. त्याच्यानंतर आपण काय करतो y वर्ग वजा 4/3y अधिक जी आपली केची किंमत आलेली आहे ती आपण एकदा अधिकमध्ये लिहितो वजामध्ये लिहितो. त्याच्यानंतर परत अधिक 2/9 बरोबर 0. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता बघा हे 2 ग्रुप करायचे. हा एक ग्रुप ना बरोबर की नाही. आता ह्याचं आपण काय करायचं y वर्गाचं वर्गमूळ लिहायचं. y वर्गाचं वर्गमूळ काय तर y चिन्ह कुठलं हे वजाचं आणि ह्याचं वर्गमूळ 4चं वर्गमूळ 2 9चं वर्गमूळ 3 कंसाचा वर्ग द्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघा वजा अधिक काय होईल वजा 4तून 2 गेले 2 आणि 9तून 9 गेले 9 राहतील बरोबर 0. ठीक आहे, आणि इथे वजाचं चिन्ह कसं आलं 4 वजामध्ये आहेत म्हणून इथं वजा येईल. आता काय आपण करायचं y वजा 2/3चा वर्ग बरोबर. आता तिथे मी पहिली एक काम करूया ना पहिली जी जुनी स्टेप आहे ना तीच मी इथं लिहितो वजा 2/9 बरोबर 0 ही आपली स्टेप आली होती बरोबर आहे. आता इथं आपण काय करूया y वजा 2/3चा वर्ग. आता जे हे वजा आहेत ते आपण त्या साईडला घेऊन ते काय होतील बरोबरच्या साईडला जाऊन अधिक होतील बरोबर आहे. आता आपण काय करायचं दोन्ही बाजूचं काय करायचं वर्गमूळ काढायचं. तर मग y वजा 2/3 बरोबर आहे. ठीक आहे, ह्याचं वर्गमूळ काढलं की हेच राहील बरोबर. आता मला सांगा 2चे वर्गमूळ निघतील का नाही. मग त्याला वर्गमूलात लिहूया आणि 9चे वर्गमूळ 3 इथे लिहूया. दोन्ही बाजूस वर्गमूळ करून. ठीक आहे,
आता काय करायचं, y वजा 2/3 बरोबर एकदा अधिक एकदा वजा वर्गमुळात 2/3. एकदा अधिकमध्ये इथे लिहूया y वजा 2/3 बरोबर वर्गमुळात 2/3 किंवा y वजा 2/3 बरोबर वजा वर्गमुळात 2/3. ठीक आहे. त्याच्यानंतर y बरोबर वर्गमुळात 2/3. आता हे अधिक आहे, तिकडे येऊन काय होतील वजा 2/3 किंवा y बरोबर वजा वर्गमुळात 2/3. आता इकडे हे वजा आहेत, इकडे पण येऊन काय होतील ते अधिक 2/3. आता y बरोबर, आता बघा इथे छेदस्थानी समान आहे म्हणून ते एकदाच लिहूया आणि वर्गमुळात 2 वजा 2, कारण त्याचं आपण काहीच करू शकणार नाही म्हणून ते तसंच लिहायचे वरती. त्याच्यानंतर इथे बघा, आता ही जी स्टेप आहे ती इथे मी मुद्दामून केलेली आहे. आता इथे बघा काय केलं आहे मी, हे वजा आहे, तिकडच्या साईडला नेताना अधिक होतं बरोबर की नाही, पण मी मुद्दामूनच वजा लिहिलेली आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका समजतील की आपण काय चुका करतो आहे. ठीक आहे. आता ही वजा आहे तर इथे येऊन काय होईल ते अधिक, मग इथे पण काय होईल अधिक. मित्रांनो, काही चुका समजण्यासाठी मला ह्या छोट्या छोट्या चुका कराव्या लागतील, म्हणजे तुम्हाला समजेल की जेणेकरून आपण काय चुकतो. ठीक आहे. किंवा y बरोबर वजा वर्गमुळात 2/3. आता इथे पण 3 छेदस्थानी समान आहे म्हणून 3 एकदाच लिहायचे, अधिकचा अधिक आणि 2चे 2. ठीक आहे. अशा आहे आपल्याला yच्या किमती मिळालेल्या आहेत. इथे लिहूया वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात 2 अधिक 2/3 व वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3 आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 5 बघूया. 5 दिला आहे 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. आता मागीलच प्रश्न आपण बघितला आहे की इथे जे सहगुणक आहेत ते आपल्याला नको असतात, तर आपण काय करतो, 2y वर्ग त्याला 2ने भागायचं अधिक 9y ला 2ने भागू अधिक 10ला 2ने भागू बरोबर 0ला 2ने भागू. काय लिहायचं, दोन्ही बाजूस कितीने 2ने भागून. इथे जे सहगुणक असेल त्या संख्येने त्याला भागायचं. त्याच्यानंतर 2 आणि 2 कॅन्सल झाले, इथे राहिलं y वर्ग अधिक, आता इथे बघा भाग जाईल का 9 आणि 2ला एका संख्येने नाही, त्यामुळे इथं 9/2 y आहे तसंच लिहूया अधिक बेके बे पंचे 10, मग इथं 5 येतील बरोबर 2 आणि 0ला भाग दिला तर 0 उत्तर येईल. ठीक आहे. असं आपल्याला एक नवीन वर्ग समीकरण मिळणार आहे. त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप आहे y वर्ग अधिक 9/2 y अधिक ह्या तिसऱ्या पदाच्या जागी आपण काय लिहितो k बरोबर y अधिक a चा वर्ग. ठीक आहे. आता y वर्ग अधिक 9/2 y अधिक k बरोबर, आता याचा विस्तार करून घेऊया. सूत्र काय आपलं, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ठीक आहे. आपल्याला कसला विस्तार करायचा आहे, y अधिक a कंसाचा वर्ग. आता इथे a ची किंमत किती आहे y, मग इथं y चा वर्ग
2 गुणुले एची किंमत किती आहे वाय गुणुले बीची किंमत किती आहे ए अधिक एचा इथे बी वर्ग आहे मग इथं काय येईल एचा वर्ग. आता तर तुम्हाला हे समजलंच असेल. त्याच्यानंतर आपण इथं काय लिहिणार वाय वर्ग अधिक 2ay अधिक ए वर्ग. गेल्याच प्रश्नामध्ये आपण केलेलं आहे. ठीक आहे. तिथं विस्तार काय लिहायचा वाय वर्ग अधिक 2ay अधिक एचा वर्ग. ठीक आहे. आता आपण काय करूया हे बघा हे सहगुणक आणि ह्याच्याशी तुलना करूया. तर लिहूया सहगुणकांची तुलना करून. ठीक आहे. मग इथं लिहायचं 9/2y बरोबर 2ay. ठीक आहे. आणि इथं काय लिहिणार आपण केची तुलना ए वर्गाशी करायची के बरोबर चा वर्ग. ठीक आहे. आता इथं 9/2y बरोबर त्या साईडला आपल्याला ए ठेवायचं आहे छेद इथे बघा 2y आपल्याला इकडे घ्यायचे. ठीक आहे. आता चला इथं आपण बघूया इथे y कॅन्सल होईल. त्याच्यानंतर बघा इथे काय होईल आता 9/9 आणि ह्या दोघांचा 2 4 छेद 4 ए बरोबर 9/9 आणि 2 4 अशी एची आपल्याला किंमत मिळेल. ठीक आहे. आता इथे एक तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो. इथे बघा गेल्या स्टेपमध्ये आपल्याला 4/3/2 इथे पण y होतं इथे पण y होतं बरोबर आहे. ठीक आहे. आपण काय केलं होतं इथं 2 4 केलं होतं आणि y कॅन्सल केलं होतं. पण ह्या स्टेपमध्ये बघा ह्या गणिताच्या स्टेपमध्ये इथं वरती 9 आहेत 2 आणि 9 एका पाड्यात नाही येणार. ठीक आहे. म्हणून 9/9 लिहिले आणि 2 4 खालच्या संख्येचा गुणाकार करायचा आणि वरच्या संख्येचा भाग लावायचा. लक्षात राहील ना. आता इथं के बरोबर एचा वर्ग एची किंमत खाली आहे आपली 9/4चा वर्ग. मग के बरोबर 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 16. ठीक आहे. अशी केची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता काय करूया आपलं जे समीकरण आहे वर्ग समीकरण y वर्ग अधिक 9/2 y अधिक 5 बरोबर 0 लिहू. आता काय लिहायचं y वर्ग अधिक 9/2y अधिक 81/16 वजा 81/16 अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे. असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा ह्या तिघांचा ग्रुप आणि ह्या आपला दोघांचा ग्रुप होईल. आता इथे yचे वर्गमूळ y इथे अधिक आहे म्हणून इथे अधिकचं चिन्ह 81चे वर्गमूळ 9 आणि 16चे वर्गमूळ 4 कंसाचा वर्ग लिहायचा. ठीक आहे. आता इथे काय करायचं बघा हे 5च्या खाली समजा एक आहे 81 के 81 16 80 चिन्ह कुठलं आहे अधिकचं मग इथे अधिक येणार. 81च्या अगोदर कोणतं चिन्ह होतं वजाचं इथे वजा लिहा. ठीक आहे. आणि 16 के 16 खाली 16 लिहा बरोबर 0 येणार. ठीक आहे. चला आता बघा इथे y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. आता बघा वजा अधिक काय होतं वजा मग 81मधून 80 गेले 1 राहील छेद 16. आता 81 मोठे काय 80 81ला कोणतं चिन्ह आहे वजाचं मग इथं वजा द्यायचं बरोबर 0. ठीक आहे. त्याच्यानंतर y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. आता हे जे वजा 1/16 आहे ते तिकडे घेऊन जाऊया बरोबर 1/16.
आता हे वजा आहेत, इकडे होऊन बरोबरच्या त्या साईडला काय होतील, अधिक होतील. आता इथे y अधिक 9/4 बरोबर 1/16चे वर्गमूळ किती, 4. इथं काय केलं, दोन्ही बाजूस वर्गमूळ करून. आता इथे आपण काय केलेलं आहे, हे बघा, ह्याचं वर्गमूळ काढलं म्हणजे आहे तेच राहिलं. एकाचं वर्गमूळ एकच येतं आणि 16चे वर्गमूळ 4 येतात. ठीक आहे. आता आपण काय करतो, y अधिक 9/4 बरोबर अधिक वजा 1/4. एकदा अधिकमध्ये लिहायचं, एकदा वजामध्ये लिहायचं. ठीक आहे. मग y अधिक 9/4 बरोबर 1/4 एकदा अधिकमध्ये लिहिले, किंवा y अधिक 9/4 बरोबर वजा 1/4 एकदा अधिकमध्ये एकदा वजामध्ये. ठीक आहे. आता y बरोबर 1/4, आता इकडचे अधिक आहे तिकडे होऊन वजा 9/4 झाले, किंवा y बरोबर वजा 1/4 इकडच्या अधिक इकडे येऊन वजा 9/4 झाले. तर y बरोबर, आपण छेद समान आहेत म्हणून एकदाच लिहा, आणि 1 वजा 9, किंवा y बरोबर इथे पण छेद समान आहेत, वजा 1 वजा 9. ठीक आहे. आता काय करायचं, y बरोबर 9तून 1 गेला, 8 राहिले, 4चे 4. आता इथे 9 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे. किंवा y बरोबर वजा वजा काय होतं, अधिक, मग 9 आणि 1 10/4. 9 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह. ठीक आहे. आता 4 1 4, 4 2 8, 4 1 4, बे 2 4, बे 5 10. ठीक आहे. आता इथं आपण लिहायचं y बरोबर वजा 2, किंवा y बरोबर वजा 5/2. ठीक आहे. इथं लास्टला लिहा वर्ग समीकरणाची मुळे वजा 2 व वजा 5/2 आहेत. ठीक आहे. चला आता आपण 6वा प्रश्न बघूया. 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. सर्वात पहिला आपण ह्याला सामान्य रूपात लिहूया. 5x वर्ग, आता बरोबरच्या त्या साईडला 4x आहेत, अधिकमध्ये तिकडे होऊन वजा होतील. आता हे अधिक 7 इकडे होऊन वजा 7 बरोबर 0. हे झालं आपलं सामान्य रूप. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो बघा, इथे सहगुणक किती आहेत, 5. मग 5x वर्गाला 5ने भागू, वजा 4x/5 वजा 7/5 बरोबर 0/5. काय केलं, दोन्ही बाजूस 5ने भागून, दोन्ही बाजूला कितीने भागायचं, 5ने. आता इथे 5 आणि 5 कॅन्सल होतील, तेव्हा राहील x वर्ग, वजा 4 आणि 5 एकाच पाड्यात येत नाही म्हणून इथे 4/5 x, वजा 7 आणि 5 एकाच पाड्यात येत नाही म्हणून 7/5 बरोबर 5 आणि 0ला भाग दिला तर 0. ठीक आहे. आता हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. आता काय करूया, x वर्ग वजा 4/5 x. आता तिसरा भाग आपण काय लिहू, अधिक k
बरोबर एक्स अधिक ए कंसाचा वर्ग. ठीक आहे, ह्याच्या जागी आपण काय घेतलेलं आहे, के घेतलेला आहे. आता एक्स वर्ग वजा 4/5 एक्स अधिक के बरोबर याचा विस्तार करूया. आता इथे काय येणार, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. ठीक आहे, आपल्याला कसला विस्तार करायचा आहे, एक्स अधिक 1 कंसाचा वर्गाचा. आता इथे ए वर्ग आहे, इथे एची किंमत किती आहे, एक्स वर्ग अधिक 2 गुणुले एची किंमत आहे एक्स, बीची किंमत आहे ए अधिक बीची किंमत आपली ए आहे, मग इथे एचा वर्ग बरोबर एक्स वर्ग. इथे काय लिहिणार आपण, अधिक 2ax अधिक एचा वर्ग. तर इथं विस्तार लिहून टाका, एक्स वर्ग अधिक 2ax अधिक एचा वर्ग. आता बारी आहे सहगुणकांची तुलना करून. ठीक आहे, इथे काय करायची, सहगुणकांची तुलना करायची. आता इथे बघा वजा 4/5x त्याची तुलना कोणाशी करायची, इथे 2ax. ठीक आहे, आणि केची तुलना आपण कोणाशी करतो, ए वर्गाशी. आता तुम्ही हुशार झाला असाल. आता इथे वजा 4/5, आता इकडे आपल्याला ए ठेवायचा असतो, किती काय राहिलं 2x आणि हा एक्स इथं लिहूया. ठीक आहे, हे बरोबर ए इथं लिहूया. ठीक आहे, असं करूया. आता इथे काय करायचं बघा, एक्स आणि एक्स कॅन्सल. आता बघा बे के बे, बे 2 4. ठीक आहे, मी आता मगाशीच प्रश्नामध्ये सांगितलं, जर इथे 2 आहेत आणि 2च्या संख्येला इथे ह्या संख्येला भाग जातो आहे तर तो घालवायचा, 5ला भाग घालवायचं नाही. ठीक आहे, तर इथे एची किंमत आपली आलेली आहे वजा 2/5. ठीक आहे, आता के बरोबर एची किंमत काय आहे, वजा 2/5 कंसाचा वर्ग. म्हणून के बरोबर 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25. केची किंमत 4/25. आता आपलं जे वर्ग समीकरण आहे ते लिहूया, एक्स वर्ग वजा 4/5x वजा 7/5 बरोबर 0. ठीक आहे, आता इथं आपण काय करतो, एक्स वर्ग वजा 4/5x अधिक केची किंमत किती आहे 4/25 वजा 4/25 नंतर वजा 7/5 बरोबर 0. ठीक आहे, आता आपण काय करूया, ग्रुप करूया या तिघांचा ह्या दोघांचा. ठीक आहे, आता आपण इथं काय लिहितो, एक्सचा वर्ग, एक्सचा वर्गमूळ काय एक्स चिन्ह वजाचं आणि 4चे वर्गमूळ 2 आणि 25चे वर्गमूळ 5. ठीक आहे, त्याचा वर्ग लिहायचा. आता इथे वजा 4×5 20 वजाचं वजा, आता 25 7 बघा इथे 25 गुणुले 7, 7×5 35, 5×4 3, 7×2 14, 15×16 17. इथे 175 येतील. छेद 25 5, 25ने 5ला गुणूया, 5×5 25, 5×4 2, 5×2 10 आणि 2 12. इथे खाली किती राहतील 125 राहतील. ठीक आहे, आता एक्स वजा 2/5 कंसाचा वर्ग, आता इथे वजा वजा अधिक होतील, मग 175 आणि 20 बेरीज करली तर 5 9 195 येतील. बरोबर आहे, वजा वजा अधिक म्हणजे 20 आणि 175 195 झाले.
आता हे 175 वजा मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह, हे छेद 125 बरोबर 0, बरोबर 0 देऊया. ठीक आहे. आता आपण काय करणार, हा बघा इथे ह्या दोन संख्येला ना पहिला आपण 5ने भाग लावूया. आता 195ला 5ने भाग लावला तर किती होईल बघा, 5. इथे तुम्हाला करून दाखवतो मी. 195ला 5ने भाग लावला तर 5 त्रिक 15, 4 राहिले, वरून 5 आले, 5 9 45, किती उत्तर इथे 39 छेद. आता हे इकडे बघा 125ला 5ने भाग लावूया. 5 2 10, वरून 5 आले, 5 5 25, इथे किती आलं 25. x वजा 2 छेद 5चा वर्ग. ठीक आहे. ह्या दोघांना आपण काय केलेलं आहे, 5ने भाग दिलेला आहे बरोबर 0. आता x वजा 2 छेद 5 कंसाचा वर्ग बरोबर. आता हे जे वजा आहेत, वजा 39 छेद 25, ते आपण तिकडे अधिकमध्ये पाठवूया. ठीक आहे. तर इथे काय करायचं, वर्गमूल x वजा 2 छेद 5 बरोबर 39चे वर्गमूल पडत नाही म्हणून ते वर्गमुळात 39, 25चे वर्गमूल 5. तर याचं दोन्ही बाजूस वर्गमूल करून दोन्ही बाजूला वर्गमूल केले. आता x वजा 2 छेद 5 बरोबर वर्गमुळात 39 छेद 5 किंवा x वजा 2 छेद 5 बरोबर वजा वर्गमुळात 39 छेद 5. एकदा अधिकमध्ये लिहायचे, एकदा वजामध्ये. ठीक आहे. आता x बरोबर वर्गमुळात 39 छेद 5. आता इकडे हे वजा आहेत, इकडे येऊन अधिक 2 छेद 5 होतील किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 39 छेद 5. आता इकडचे वजा इकडे येऊन काय होतील, अधिक 2 छेद 5. ठीक आहे. आता x बरोबर, आता वर्गमूळ समान आहेत म्हणून एकदाच लिहूया आणि वर्गमुळात 39 अधिक 2 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 39 अधिक 2 छेद 5 समान आहेत म्हणून ते एकदाच लिहूया. ठीक आहे. अशा प्रकारे ही xची किंमत आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही एवढंच उत्तर लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तर लिहायचं लास्टला म्हणून वर्ग समीकरणाची मूले वर्गमुळात 39 अधिक 2 छेद 5 व वजा वर्गमुळात 39 वजा अधिक 2 वर्गमुळात 5 आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, हे 2 मार्क तुमच्या हातातले आहेत, ते अजिबात बोर्डाच्या परीक्षेला गेले नाही पाहिजेत. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.